नेक्स्ट आहे पहा, आत्मारामने जुनी माल वाहतूक गाडी दलालामार्फत 10,50,000 रुपयाला खरेदी केली. कमिशन म्हणून त्याला 2.5% रक्कम, ओके, किती टक्के? 2.5% रक्कम कमिशन देण्याचं ठरलं. तर आत्मारामला ती गाडी किती रुपयात पडली? आता जसं आपण दलालीमध्ये पाहिलं होतं तसंच कशामध्ये आहे? कमिशन मध्ये सुद्धा. कमिशन मध्ये सुद्धा ज्याला वस्तू विकायची आहे तर ठरलेल्या रकमेमध्ये त्याला रक्कम कशी मिळणार? कमी मिळणार. आणि जो वस्तू विकत घेणार आहे त्यानं जर कमिशन दिलं तर अशा वेळेस काय होईल? ती वस्तू त्याला महाग पडणार ठरलेल्या किमतीपेक्षा. आता इथं आत्माराम जे आहे ही जुनी माल वाहतूक गाडी दलालामार्फत काय करायले? खरेदी करायले. मग आता मला सांगा, खरेदी करताना काय होणार? कमिशनची रक्कम वजा होणार का ऍड होणार? ऍड होणार. कारण ठरलेल्या किमती जी आहे, लक्षात घ्या की त्यांनी 10,50,000 रुपयाला खरेदी केलं, परंतु ते तर त्यांना ठरलेली रक्कम तर द्यायचीच आहे, परंतु आणखी काय द्यायचं आहे? समोर त्याला कमिशन पण द्यायचं आहे व्यवहारामधलं. लक्षात आलं? म्हणून अशा केस मध्ये आपल्याला काय करावं लागेल? अगोदर एकूण कमिशन काढावं लागेल आणि ते कमिशन व्यवहार जो ठरलेला आहे त्यामध्ये आपल्याला ऍड करावं लागेल आणि त्यावरून एकूण रक्कम आपल्याला प्राप्त होईल. सो एकूण कमिशन आपल्याला काढायचं आहे. थेट आपण सूत्राचा वापर करू, है ना? एक लक्षात घ्या, हे एकूण कमिशन काढताना मी जे तुम्हाला एकूण सूटचं सूत्र दिलं होतं, तर एकूण सूटचं सूत्र काय दिलं होतं की छापील किंमत गुणिले एक्स भागिले 100 आणि एक्स जी आहे ती शेकडा काय होती? सूट होती. तर सेम पद्धतीनं एकूण सूट ही आता एकूण कमिशन बनलं आणि जी छापील किंमत आहे, है ना, तर छापील किंमत म्हणजे ठरलेला व्यवहार. ठरलेला व्यवहार कितीचा आहे? 10,50,000चा व्यवहार आहे आणि याच्या किती टक्के आहे? 2.5%. सो 2.5 डिवायडेड बाय 100. तर यामध्ये काय होईल? हे 2 0 काय होतील? कॅन्सल होतील. आता एक लक्षात घ्या, मॅथमॅटिक्सचा आणखीन एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला. ती ट्रिक कशी आहे पहा, की इथं 10,500 गुणिले 2.5 आहे. तुम्ही काय करायचं? इथला एक शून्य कमी करायचा. पहा 1,050च घ्यायचं आणि या शून्याच्या बदल्यात हा दशांश कॅन्सल करायचा. मग इथं किती येतील? फक्त 25. म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन आणखीन थोडं सोपं होईल. 0 ऍज इट इज. 25 पाचे 125. आता 125 ला 5, 12 ला आपण कॅरी करू. 25 0 0. 12 पैकी किती घेतले आपण? 2. 25 1 25 आणि 1 किती होईल? 26. मग किती आला आन्सर? 26,250. हे काय झालं? आता एकूण कमिशन. आणि आत्मारामला ती गाडी किती रुपयात पडली म्हणजे त्यांची जी खरेदी किंमत म्हणू आपण, है ना. आता ही जी खरेदी किंमत ते आपण काढणार आहोत, या खरेदी किमतीमध्ये काय होणार? आता कमिशन काय होणार? ऍड होणार. म्हणजे आपल्याला मिळवायचं आहे. व्यवहार कितीचा होता? 10,50,000 प्लस 26,250. ओके. सो 0 0 0 येईल. 25 आणि 00 हे सुद्धा काय येतील? 25. बरोबर. त्यानंतर 50 आणि 24 किती होतील? 76. आणि त्यानंतर हे 10 जशाचे तसे. तर किती आलं? 10,76,250 एवढ्या रुपयाला आत्मारामला काय होईल? ते जी माल वाहतूक गाडी आहे ती या किमतीला त्याला बसेल. कारण 26,250 कमिशन आणि 10,50,000 ठरलेला व्यवहार, ज्याला की आपण छापील किमतीसारखं कन्सिडर करणार आहोत. नेक्स्ट गणितामध्ये जर पाहिलं आपण तर एका टेबलाची छापील किंमत किती आहे? 7,350. विक्रेता किमतीवर किती टक्के सूट देतो?
11% सूट देतो तर टेबलाची विक्री किंमत किती? आता विक्री किंमत काढण्याच्या अगोदर काय करणं आवश्यक आहे की एकूण सूट किती आहे, बरोबर. मग आता या व्यवहारामध्ये एकूण सूट सूत्र काय आपलं, छापील किंमत गुणिले x डिवायडेड बाय 100. सांगा किती आहे, 7350 गुणिले 11/100. हे 0 0 कॅन्सल. 11/5 = 55, 11 × 3 = 33 आणि 5 = 38. 3 कॅरी करू आपण, 11×7 = 77 आणि 3 = 80. पर्यंत छेद 10 आहे. मग या शून्यामुळे काय होईल तर दशांश चिन्ह. मी तुम्हाला म्हणलो होतो की पुढे आपण एक शून्य वाढवलं तरी हरकत नाही, म्हणजे 808 रुपये आणि 50 पैसे हे काय झालं, एकूण सूट झाली. मग आता टेबलाची विक्री किंमत पहा. विक्री किंमत सूत्र लक्षात ठेवायचं की विक्री किंमत बरोबर. सो ओव्हरऑल काय झालं की आपल्याला जेव्हा विक्री किंमत काढायची असते तर इथे लक्षात ठेवायचं तुम्ही की जी छापील किंमत आहे तर या छापील किमतीमधून आपल्याला काय वजा करायची असते, एकूण सूट वजा करायची असते. हे लक्षात. सो विक्री किंमत जी आहे छापील किमतीतून एकूण सूट काय करायची आपल्याला वजा करायचं आहे. आणि म्हणून या व्यवहारामध्ये टेबलाची विक्री किंमत किती आहे, 7350 वजा 808 रुपये आणि 50 पैसे. 50 पैसे जे आहेत तर त्याला आपण 1 कन्सिडर करून 50 करू, ठीक आहे. त्यानंतर 10 मधून 9 गेल्यावर 1, 15 मधून 1 गेल्यावर 4, बरोबर. 13 मधून 8 गेल्यावर 5 आणि 6, बरोबर. तर 6541 रुपये 50 पैसे. तर एवढ्या किमतीला हा टेबल त्यांनी दुकानदाराने विकला, म्हणजे ही त्याची झाली विक्री किंमत, ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन तुमचं क्लिअर आहेच. त्यानंतर शेवटचा रेट घेऊ आपण की रामभाऊने 75 डझन हापूस आंबे किती रुपये डझन प्रमाणे, 750 रुपये डझन. डझन प्रमाणे आडत्यामार्फत विकले. आडत्याला 2.5% दराने अडत दिली तर रामभाऊला किती रक्कम मिळाली. आता रामभाऊ हे शेतकरी आहेत, हे आडत्यामार्फत विकायले, म्हणजे याच्यात जी अडतची रक्कम आहे ती वजा होणार काय ऍड होणार, वजा होणार, बरोबर आहे का. कारण आता एक लक्षात घ्या, यामध्ये अगोदर सर्वात अगोदर आपल्याला एकूण किंमत काढावी लागेल पूर्ण आंब्याची, बरोबर आहे का. आता याच्यात डझनकडे लक्ष द्यायचंच नाही का, कारण 750 रुपये डझन आहे, म्हणजे आपल्याला एका नगाची किंमत काढायची आहे का नाही. डायरेक्ट विचार करा की किती डझन आंबे आहे, म्हणजे 750 रुपये दराने 75 डझन आंबे. मग दोघांचा काय करणार तुम्ही, इथं मल्टिप्लिकेशन करणार, ओके. आता इतर जर 75चा वर्ग माहित राहिला असता तिथे आणखी थोडं सोपं गेलं असतं, ठीक आहे. कॅल्क्युलेशन फास्ट करू आपण. 75 गुणिले 75, बरोबर आहे का, लक्ष द्या, आहे का बरोबर कॅल्क्युलेशन, ओके. तर पहा आता इथे शून्य असल्यामुळे इथं 56,250 रुपये येतील. ही झाली एकूण किंमत. आणि या किमतीवर आता किती टक्के अडत द्यायची आहे, 2.5% अडत द्यायची आहे. म्हणून आता एकूण अडत काढायची असेल तर एकूण अडत काढताना काय करणार आपण, 56,250 चे किती टक्के, 2.5% असल्यामुळे 2.5 भागिले 100, ठीक आहे. हा 0 आणि हा 0 इथं काय होणार, कॅन्सल होणार. आता हे जे इथं आपण 5625 घेतले होते आहे ते ऍज इट इज. आता
इथं काय करू अगोदर आपण, 2.5 आहे तर आपण काय करू, 25 ने गुणून घेऊ अगोदर. 5 5 25 5 2 10 आणि 2 12 5 7 30 आणि 1 30. 5 5 25 आणि 3 28. 25 दोन्ही 50. येते लक्षात. 6 दोन्ही 12, 5 दोन्ही 10 आणि 1 11. ओके. आता आपल्याला याचं काय करायचं आहे, ऍडिशन करायचं आहे. किती आलं, 1,40,625. आता एक लक्षात घ्या, इथे एक दशांश चिन्ह आहे आणि इथं खाली शून्य आहे. याच्यामुळे एक स्थळ वाढणार, याच्यामुळे एक स्थळ, म्हणजे दशांश नंतरचे किती स्थळ वाढणार, इथं 2, म्हणजे 1406 रुपये 25 पैसे. ही काय झाली, एकूण अडत झाली. आता रामभाऊला जी रक्कम मिळाली है ना, सो या ठिकाणी रामभाऊला जी प्राप्त रक्कम आहे है ना, मग ही रक्कम काढायची असेल तर छापील किमतीसारखी जी एकूण किंमत आहे 56,250 यामधून आपल्याला काय वजा करावं लागेल, जी अडत झालेली आहे 1406 रुपये आणि 25 पैसे. बरोबर. आता हे सबस्ट्रॅक्शन आपल्याला करावं लागेल. ठीक आहे. चला आपण आडव्या पद्धतीने पण करू शकतो. 25 च्या ऐवजी काय घेणार आपण आता, 75. 10 मधून 7 गेले किती राहतील, 3. इथं 25 मग आपण 75 ऑलरेडी पॉइंट मध्ये घेतलेलं आहे, विसरू नका. बरोबर आहे का, ते सांगितलं मी तुम्हाला. 10 मधून 7 मायनस काय केलं, कारण इथे दशांश नंतर काहीच नाही म्हणून तिथं 1 घेऊन आपण 25 मायनस केलं. येते लक्षात. सो लक्षात घ्या, 25 ते 75 गेले मी. 10 मधून 7 3, 5 मधून 1 गेला किती राहतील, 4. बरोबर. त्यानंतर 12 मधून 4 गेले 8 आणि 5 मधून 2 गेले किती राहिले, सॉरी थोडं मिसिंग झालं. आपण कुठपर्यंत आलो, 0.75 घेतले. 10 मधून 7 गेले 3, 5 मधून 1 गेला 4, 12 मधून 4 गेले किती, 8. 6 मधून 2 मायनस करा किती राहतील, 4 आणि हे 5 ऍज इट इज. किती आलं, 54,843 रुपये 75 पैसे. हे असेल त्याचं आन्सर. ओके.